Hello students, we are studying the second chapter of Mathematics Part 2, Pythagoras Theorem. Up to now, we have studied the 7 concepts and practice set 2.1 also. Now, we have to study last 3 concepts. ज्यामध्ये application of Pythagoras theorem for acute angle triangle, application of Pythagoras theorem for obtuse angle triangle and Apollonius theorem. असे पुन्हा 3 कन्सेप्ट शिकायचे आणि यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 पाहायचा आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं होतं की आपल्याला 10 कन्सेप्ट या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. पैकी 7 कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत, 3 कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. तर application of Pythagoras theorem. तर Pythagoras theorem हा राईट अँगल ट्रायंगलला अप्लिकेबल आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला या फिगर मध्ये ट्रायंगल ABC दिसते आहे आणि या ट्रायंगल ABC मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे ज्यामध्ये अँगल B हा 90 डिग्रीज आहे. मात्र आपल्याला आता पायथागोरस थेरम हा ऍक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये अप्लाय करायचा आहे आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा अप्लाय करायचा आहे. तर ऍक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये ट्रायंगल ABC मध्ये अँगल B हा ऍक्यूट अँगल आहे, म्हणजे हा अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आहे. यामध्ये अँगल B इज लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्री पेक्षा छोटा असलेला अँगल आहे आणि इथे या ट्रायंगल मध्ये अँगल B हा ऑब्ट्यूस अँगल आहे ग्रेटर दॅन 90 डिग्री. ठीक आहे. मग आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम कसा अप्लाय करत होतो आपण, तर आपल्याला माहिती आहे की इफ in triangle ABC angle B is equal to 90 degree, then Pythagoras theorem आपण कसा अप्लाय करत होतो, राईट अँगलच्या समोरासमोरची बाजू AC स्क्वेअर is equal to sum of remaining two sides AB square plus BC square. हे आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि या पद्धतीने आपण हा थेरम सुद्धा आपण पायथागोरस थेरम प्रूव्ह केलेला सुद्धा आहे. महत्त्वाचा आपल्याला भाग जो शिकायचा आहे तो म्हणजे ऍक्यूट अँगल ट्रायंगल साठी आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल साठी कशा पद्धतीने आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करता येईल. तर हीच कंडिशन आपण इकडे घेऊ. इफ इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, angle B is less than 90 degree. Angle B हा काय आहे, less than 90 degree. म्हणजे कोणता अँगल आहे, हा ऍक्यूट अँगल आहे आणि हा ऍक्यूट अँगल आहे म्हणून हा ट्रायंगल सुद्धा काय म्हणू आपण, ऍक्यूट अँगल ट्रायंगल म्हणू. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा जर विचार केला तर इफ in triangle ABC, now take that angle B is greater than 90 degree, म्हणजेच अँगल B हा 90 डिग्री पेक्षा मोठा आहे, म्हणजे तो ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणजे तो ट्रायंगल हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. तर यामध्ये कन्स्ट्रक्शन आपल्याला असं करायचं आहे की we have to draw perpendicular AD to BC. म्हणजे आपण म्हणू की AD is perpendicular to BC आणि इथे सुद्धा आपल्याला परपेंडिक्युलर घ्यायचा आहे A मधून BC वरती, मात्र तो त्या सेगमेंट BC च्या बाहेर आहे. याचे नाव असेल AD perpendicular to BC. AD perpendicular to BC दोन्ही ठिकाणी AD perpendicular to BC. ही जर कंडिशन असेल तर इथे काय म्हटलं होतं आपण,
then AC square is equal to AB square plus BC square. Acute angle ट्रायंगल साठी पहा काय म्हणू आपण, then अँगल B च्या समोरासमोरची साइड AC आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपण म्हणू AC स्क्वेअर is equal to AB square plus BC square. AB square plus BC square minus twice BC into BD. into म्हणजे इथे डॉट दिलेला आहे into BD. या पद्धतीने आपण पायथागोरस थेरम फॉर ऍक्यूट अँगल ट्रायंगल अप्लाय करू शकतो. हेच आता ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल साठी कसं असेल तर then if triangle ABC is in triangle ABC angle B is equal to 90 degree, AD perpendicular to BC, then angle B आहे, angle B च्या समोरासमोरची बाजू AC, इथे सुद्धा आपण असं सांगू AC square is equal to AB square plus BC square plus twice BC into BD. twice BC into BD. आता तीनही ट्रायंगल साठीचा पायथागोरस थेरम कसा अप्लाय होता जरा एकदा पहा. अँगल B 90 डिग्री आहे, त्याच्या समोरासमोरची बाजू म्हणजे हायपोटेनियस, म्हणून AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे साइड अपोजिट टू 90 डिग्री पहिल्यांदा घेतली आणि ती कोणासोबत कंपेअर करायचे AB आणि BC. इथे पहा, इथे सुद्धा अँगल B ऍक्यूट अँगल आहे, त्याच्या समोरासमोरची बाजू AC आहे, इथे सुद्धा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, फक्त जास्तीचा आहे मायनस ट्वाइस BC into BD. म्हणजे मायनस ट्वाइस BC into BD, म्हणजे हा परपेंडिक्युलर जिथून टाकला तो पॉइंट आणि हा ऍक्यूट अँगल यामधलं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपण काय म्हणू, अँगल B जो ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे, त्यामुळे या अँगलच्या समोरासमोरची बाजू AC स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असल्यामुळे प्लस ट्वाइस BC into BD. म्हणजे हा वर्टेक्स ऑब्ट्यूज अँगलचा आणि हा परपेंडिक्युलरचा वर्टेक्स into BD हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. यावरून आपल्याला पायथागोरस थेरम फॉर राईट अँगल ट्रायंगल तर माहितच होतं, ऍक्यूट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आपल्याला लक्षात आलं. मात्र नेमकं हे कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं तर याचा आपण प्रूफ पाहू. हे तर आपल्याला माहिती होतं, आपण ऍक्यूट अँगल ट्रायंगलचं प्रूफ पाहू. अगदी त्याच पद्धतीने मग याचंही प्रूफ आपल्याला सहज लक्षात येईल. सरळ सरळ कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. पहा, इन ट्रायंगल ABD घेऊ आपण. कोणता ट्रायंगल घेऊ? ट्रायंगल ABD. आपल्याला माहिती आहे इन ट्रायंगल ABD अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, याचं कारण सुद्धा आपल्याला माहिती आहे, बिकॉज AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD परपेंडिक्युलर टू BC. या ट्रायंगल ABD मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करून घेऊ आणि त्यानंतर ट्रायंगल ADC मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करू. बस आपल्याला हे प्रूफ मिळून जाईल. मग आता इन ट्रायंगल ABD पायथागोरस थेरम आपण कसा अप्लाय करू? इन ट्रायंगल ABD पायथागोरस थेरम कसा अप्लाय करू? हा 90 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्या समोरासमोरची बाजू AB म्हणजे जी पायथागोरस जी हायपोटेनियस आहे, मग आपण काय म्हणू AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. काय अप्लाय केलं आपण? थेरम ऑफ पायथागोरस. थेरम ऑफ पायथागोरस याला आपण इक्वेशन नंबर 1 देतो. इन द सेम वे इथे आपण असं म्हणू शकतो इन ट्रायंगल ADB म्हणजे ABD. इन ट्रायंगल ABD अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री, कारण आपल्याला माहिती आहे AD इज परपेंडिक्युलर टू BC. इथे सुद्धा तेच कारण
square is equal to AD square plus DB square. Theorem of Pythagoras. Theorem of Pythagoras. याला सुद्धा इक्वेशन 1 देऊ. या फिगर मध्ये दोन राईट अँगल ट्रायंगल दिसतात, ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल ADC. इथे सुद्धा दोन राईट अँगल ट्रायंगल दिसतात, ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल ABC. ठीक आहे. आता आपण ट्रायंगल ABD मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला. आता ट्रायंगल ADC चा विचार करू. Now in triangle ADC, ट्रायंगल ADC मध्ये पहा, आपल्याला इथे माहिती आहे की अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री, कारण पुन्हा AD इज परपेंडिक्युलर टू BC. मग आता इथे पायथागोरस थेरम, हा अँगल 90 आहे म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे आपण आता पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. कसा होईल या ट्रायंगल ADC मध्ये? AC square is equal to AD square plus DC square. कारण है theorem of Pythagoras. आता पहा, AC square is equal to AD square plus DC म्हणजे काय होता? DC ला आपण असं म्हणू शकतो BC मायनस BD. म्हणजे BC या लेंथ मधून BD ही जर लेंथ मायनस केली तर आपल्याला काय मिळते? DC मिळते. म्हणजे DC बरोबर काय? तर BC मायनस BD. मग आपण ह्या DC ला काय म्हणू? BC मायनस BD. मग DC स्क्वेअर आहे म्हणून काय म्हणू आपण त्याला? BC मायनस BD फुल ब्रॅकेट स्क्वेअर. काय अप्लाय केलं आपण इथे? बिटवीननेस अप्लाय केलं, BDC. ठीक आहे. BC इज इक्वल टू BD प्लस DC. बरोबर आहे. मग DC इज इक्वल टू BC मायनस BD असं आपण या ठिकाणी म्हटलं आहे. मग आता AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस, आता BC मायनस BD होल ब्रॅकेट स्क्वेअर, A मायनस B होल ब्रॅकेट स्क्वेअर, याचं एक्सपान्शन तुम्हाला माहिती आहे की A स्क्वेअर मायनस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. तेच इथे अप्लाय करू. काय म्हणू आपण? BC स्क्वेअर मायनस ट्वाइस BC इनटू BD प्लस BD स्क्वेअर. ठीक आहे. मग आता AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस, फक्त प्लस BD स्क्वेअर हे सुरुवातीला घेऊ, प्लस BD स्क्वेअर, बाकी जसं त्या तसं नंतर लिहू, प्लस BC स्क्वेअर मायनस ट्वाइस BC BD. आता AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर म्हणजेच काय होतं? AB स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 1 आपण असं म्हणू शकतो की AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर म्हणजेच काय होतं? AB स्क्वेअर. तर आपण इथे व्हॅल्यू टाकू AB स्क्वेअर. बाकी आता जसंच्या तसंच, प्लस BC स्क्वेअर मायनस ट्वाइस BC इनटू BD. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस ट्वाइस BC इनटू BD. अगदी असंच इथे आहे. ट्रायंगल ADB मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे. आता ट्रायंगल ADC मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करू कारण तो ही राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू, नाउ इन ट्रायंगल ADC, angle ADC is equal to 90 degree because Pythagoras याचं कारण घेऊ आपण. अँगल ADC is equal to 90 डिग्री. हा अँगल ADC 90 डिग्रीचा का आहे? कारण AD is perpendicular to BC असं आपण म्हणणार. आता हा अँगल ADC 90 चा आहे, म्हणजे हा ट्रायंगल ADC राईट अँगल ट्रायंगल आहे,
म्हणजेच आपण आता पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. म्हणजेच आपण काय म्हणू या ठिकाणी AC स्क्वेअर ट्रायंगल ABC साठी AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अप्लाय केला जातो थेरम ऑफ पायथागोरस. ठीक आहे. मग आता आपण म्हणू AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC म्हणजेच काय होतं BD प्लस BC. BD प्लस BC म्हणजे DB प्लस BC. लेंथ ऑफ DB प्लस लेंथ ऑफ BC इज इक्वल टू लेंथ ऑफ DC. म्हणून आपण DC बरोबर काय म्हणू शकतो DB प्लस BC, ज्याला आपण DB ला BD ही म्हणू शकतो. म्हणून BD प्लस BC किंवा ठीक आहे BD प्लस BC फुल ब्रॅकेट स्क्वेअर. BC स्क्वेअर आहे म्हणून आपण BD प्लस BC फुल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून, कारण आपल्याला माहिती आहे की D, B, C आर कोलिनियर पॉइंट्स. त्यानंतर AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस A प्लस B होल ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. मग इथे आपण काय म्हणू BD स्क्वेअर प्लस ट्वाइस BD into BC प्लस BC स्क्वेअर. आता AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर बरोबर काय होतं AB स्क्वेअर. म्हणून आपण याची व्हॅल्यू टाकू AB स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 1 ही आपण व्हॅल्यू टाकली. इथे सुद्धा जे आपण AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर ही जी व्हॅल्यू टाकलेली आहे AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू काय टाकलेलं आपण AB स्क्वेअर. कशावरून टाकलं फ्रॉम इक्वेशन 1. इथे आपलं कारण लिहायचं बाकी होतं. इथे सुद्धा आपण म्हणू की AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1. बाकी जसं ते तसंच लिहून घेऊ फक्त प्लस ट्वाइस BD into BC प्लस BC स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशावरून टाकली फ्रॉम इक्वेशन 1. आता व्यवस्थित करून घेऊ. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर सुरुवातीला घेऊ प्लस ट्वाइस BD into BC आहे तर त्याला आपण ट्वाइस BC into BD सुद्धा वाचू शकतो. ट्वाइस BC into BD आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस ट्वाइस BC into BD. इतक्या सहजतेने आपल्याला पायथागोरस थेरमचं ऍप्लिकेशन फॉर acute angle triangle इथे लिहू आपण फॉर acute angle triangle आणि इथे म्हणू फॉर obtuse angle triangle. obtuse angle for obtuse angle triangle. Application of Pythagoras theorem for acute angle triangle. AC square is equal to AB square plus BC square minus twice BC into BD. मायनस आहे तिथे acute angle triangle असल्यामुळे आणि obtuse angle triangle असल्यामुळे फक्त इथे काय प्लस आहे प्लस twice BC into BD. या पद्धतीने आपल्याला तीनही फिगर्स वरून कंपॅरेटिव्हली हे जे आहेत हे लक्षात ठेवता येतं. हा भाग तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. Now let's study the last part of this chapter, Apollonius theorem. Apollonius theorem चं असं काही विशिष्ट वाक्य नाही आहे, एक स्टेटमेंट नाही आहे. ज्या ट्रायंगल मध्ये
मेडियन असतो, ज्या ट्रायंगल मध्ये मेडियन असतो तिथे हा अपोलोनियस थेरम अप्लाय करता येतो. तर आता मेडियन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. मेडियन, अल्टिट्यूड, हे कन्सेप्ट जे आहेत, अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर, हे आपल्याला माहिती आहे. तर मेडियन म्हणजे काय, तर एखादा जर ट्रायंगल असेल, हा ट्रायंगल एबीसी आहे, या एखाद्या ट्रायंगल मध्ये व्हर्टेक्स आणि त्या व्हर्टेक्सच्या अपोजिट असणाऱ्या साइडचा मिड पॉइंट याला जोडणारी जी सेगमेंट आहे, व्हर्टेक्स आणि अपोजिट साइडचा मिड पॉइंट याला जोडणारी जी सेगमेंट आहे तिला मेडियन म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी या सेगमेंट AM इज द मेडियन. कारण आपल्या लक्षात येतं की M इज द मिड पॉइंट ऑफ BC. आयडेंटिकल मार्कने हे तुमच्या लक्षात येत आहे, जे M इज द मिड पॉइंट ऑफ BC, म्हणून AM इज द मेडियन. तर ज्या ट्रायंगल मध्ये मेडियन आहे त्या ट्रायंगल मध्ये अपोलोनियस थेरम आपल्याला अप्लाय करता येतो. ठीक आहे, तर मग आता याचं स्टेटमेंट नाही आहे, मात्र आपण गिवन दिलेलं आहे की इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ BC. आता M इज द मिड पॉइंट ऑफ BC याचा अर्थ हा झाला की AM इज द मेडियन. म्हणून आपण ऑर मध्ये लिहून घेतलं की AM इज अ मेडियन. असं जर असेल, बस एवढी जरी कंडिशन दिलेली असेल, त्याच्या आधारावर आपण असं प्रूव्ह करू शकतो की AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर, म्हणजे ट्वाइस मेडियन स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस BM स्क्वेअर. ट्वाइस BM स्क्वेअर हा आहे अपोलोनियस थेरम. मग हा प्रूव्ह कसा करायचा, तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन असं आहे की ड्रॉ AD is perpendicular to BC. Draw AD is perpendicular to BC and B, D and C are collinear point. हे तीनही पॉइंट B, D and C हे कोलिनियर आहेत. हे आपण कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, मग आता प्रूव्ह करू. प्रूफ, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम शिकलेलो फॉर ऍक्यूट अँगल ट्रायंगल अँड फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मेडियन टाकल्यामुळे ट्रायंगलचे दोन भाग होताना दिसतात. आपण AD ला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. ठीक आहे, फक्त AM या मेडियन वर काय होऊन राहिलं की ट्रायंगलचे दोन भाग होतात. पहिला ट्रायंगल बनतो ABM आणि दुसरा ट्रायंगल बनतो AMC. तर ABM या ट्रायंगल मध्ये हा जो अँगल AMB आहे, हा अँगल AMB लेस दॅन 90 डिग्री म्हणजे ऍक्यूट अँगल बनतो, आणि अँगल AMC हा ग्रेटर दॅन 90 डिग्री बनतो, म्हणजे हा अँगल ऑब्ट्यूज अँगल बनतो. लक्षात घ्या, सरळ सरळ आहे. असं केल्यामुळं हे लिनियर पेअर ऑफ अँगल आहेत, मात्र त्यापैकी एक अँगल हा ऍक्यूट अँगल बनतो आणि एक अँगल हा ऑब्ट्यूज अँगल बनतो. इकडला अँगल हा ऑब्ट्यूज अँगल बनतो. नाही तर त्या मेडियन मुळे एकतर काय होईल, दोन्ही बाजूचे राईट अँगल बनतील. तर आपण जनरली म्हणू की एक ऍक्यूट अँगल बनेल आणि एक ऑब्ट्यूज अँगल बनेल. मग आता या ठिकाणी अँगल AMB हा ऍक्यूट अँगल आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हणू की ड्यू टू median AM, two angles are formed. Two angles are formed. Angle AMB is
an acute angle and angle AMC is an obtuse angle. Is an obtuse angle. ठीक है. मग आता अँगल AMB हा ऍक्यूट अँगल तयार झाल्यामुळं ट्रायंगल AMB मध्ये आपल्याला पायथागोरस थेरम फॉर ऍक्यूट अँगल ट्रायंगल अप्लाय करता येईल. म्हणजे आपण काय म्हणू, नाउ इन ट्रायंगल AMB हा लक्षात घ्या, ट्रायंगल AMB मध्ये अँगल AMB हा अर्थातच कोणता अँगल आहे, ऍक्यूट अँगल आहे. ऍक्यूट अँगल म्हणजे लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. 90 डिग्री पेक्षा हा अँगल छोटा आहे म्हणजे ऍक्यूट अँगल आहे. म्हणजे हा अँगल ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे. असं जर असेल, हा जर अँगल ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे, तर आपण हा जर ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे, तर इथे आपण काय अप्लाय करू शकतो, एप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, जो आपण याआधी शिकलेलो फॉर ऍक्यूट अँगल ट्रायंगल. मग कसा अप्लाय करता येईल आपल्याला या ट्रायंगल मध्ये, आपण काय म्हणू, हा ऍक्यूट अँगल आहे. ऍक्यूट अँगलच्या समोरासमोरची बाजू कोणती आहे, AB. म्हणून आपण काय म्हणू, AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस ऍक्यूट अँगल असल्यामुळे मायनस ट्वाइस BM इनटू हा परपेंडिक्युलर आणि हा ऍक्यूट अँगल यामधलं अंतर म्हणजे इनटू DM. आपण काय अप्लाय केलं, एप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर acute angle triangle, हे आपण अप्लाय केलं. ठीक आहे. आता AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस ट्वाइस BM इनटू DM हे आपल्याला मिळालं. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ, या ठिकाणी थांबू. त्यानंतर नाउ आपल्याला माहिती आहे, नाउ इन ट्रायंगल, आता ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल AMC, इन ट्रायंगल AMC, अँगल AMC मध्ये अँगल AMC इज द ऑब्ट्यूज अँगल. अँगल AMC इज an obtuse angle, म्हणजे अँगल AMC इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. अँगल AMC इज ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे हा ऑब्ट्यूज अँगल आहे, म्हणजे हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे आता आपण या ट्रायंगल मध्ये एप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अप्लाय करू शकतो. कसं अप्लाय करता येईल हे आपण याआधी शिकलेलो आहोत. काय म्हणू आपण, ट्रायंगल AMC आहे, AD हा परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. अँगल AMC जो 90 डिग्री पेक्षा मोठा आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे, त्याच्या समोरासमोरची बाजू कोणती आहे, AC. म्हणून आपण काय म्हणू, AC स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असल्यामुळे प्लस ट्वाइस MC प्लस ट्वाइस MC इनटू DM इनटू DM. हा ऑब्ट्यूज अँगलचा व्हर्टेक्स आणि हा परपेंडिक्युलरचा व्हर्टेक्स, त्यामुळे इनटू DM. काय अप्लाय केलं आपण, पुन्हा एप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, हे आपण अप्लाय केलं. ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, M इज द मिडपॉइंट ऑफ BC, म्हणजेच BM इज इक्वल टू MC.
जेवढी लेंथ BM ची आहे तेवढीच कोणाची लेंथ आहे MC ची लेंथ आहे. मग आता आपण असं नाही म्हणू शकत AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC ची आणि BM ची लेंथ काय आहे सारखी आहे, कारण M हा काय आहे मिड पॉइंट आहे. M मिड पॉइंट असल्यामुळे जेवढी MC ची लेंथ आहे तेवढी BM ची लेंथ आहे. म्हणजे आपण MC च्या जागी आता काय टाकू शकतो BM, म्हणून आपण म्हणू MC स्क्वेअर आहे तर इथे आपण म्हणू BM स्क्वेअर प्लस ट्वाइस MC तर इथे ट्वाइस BM. फक्त MC च्या जागी BM आहे, फक्त MC च्या जागी BM आहे. याला स्क्वेअर तर याला ही स्क्वेअर, इथे ट्वाइस MC तर इथे ट्वाइस BM. बस एवढाच बदल केलेला आहे इनटू BM जसेच्या तसे. काय केलं तर आपण या स्क्रिप्ट मध्ये काय केलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे M is midpoint, M is midpoint of BC, M is midpoint of BC. म्हणून BM ची जी लेंथ आहे ती आपण MC जी MC ची लेंथ आहे तिच्या जागेवर आपण काय टाकलं BM टाकलं. आता याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ, याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आता इक्वेशन 1 पहा, इक्वेशन 2 पहा. दोनही इक्वेशनची ऍडिशन करू. काय करू आपण दोनही इक्वेशनची ऍडिशन, म्हणजे आपण असं म्हणू ऍडिंग इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशनची ऍडिशन कशी केली जाते लेफ्ट हँड साइड ऑफ द फर्स्ट इक्वेशन म्हणजे LHS ऑफ द फर्स्ट इक्वेशन प्लस LHS ऑफ सेकंड इक्वेशन इज इक्वल टू RHS ऑफ फर्स्ट इक्वेशन प्लस RHS ऑफ सेकंड इक्वेशन. म्हणजे काय होईल AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर माइनस twice BM into DM, twice BM into DM plus RHS of the second equation AM square plus BM square, AM square plus BM square plus twice BM into DM. ठीक है. आता काय होईल AB square plus AC square is equal to AM square plus AM square बरोबर काय होईल twice AM square plus BM square plus BM square बरोबर काय होईल twice BM square आणि minus twice BM DM plus twice BM DM हे काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 असेल. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं, ज्याला अपोलोनियस थेरम म्हणू आपण. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर, and hence Apollonius theorem is proved.